अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. बऱ्याचशा जणांना प्रश्न पडतो की मांसाहार करणं योग्य आहे की अयोग्य, म्हणजेच पाप आहे की पुण्य, असा बऱ्याचशा जणांना प्रश्न पडतो. आज आपण तेच पाहणार आहोत. दररोजच्या अन्नामध्ये काय खावे आणि काय नाही हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक मत असते. मात्र हिंदू धर्मांमध्ये काही लोक मांसाचा निषेध करतात, तर काही लोक मान्यता देतात. आपण अनेक वेळा ऐकलं असेल की मांस खाणारे लोक अनेकदा शाकाहारी खाणाऱ्या लोकांना घासघूस खाणारी म्हणतात, तर दुसरीकडे शाकाहारी खाणारे लोक मांसाहार करणाऱ्या लोकांना सजीवांचे हत्यारे म्हणतात. त्यामुळे आज आपण पाहूया हिंदू धर्मात मांसाहार योग्य की अयोग्य. वेद आणि पुराण हे हिंदू धर्मातले मुख्य ग्रंथ आहेत आणि वेदांमध्ये पशुहत्या ही पाप मानली जाते, तर मांस खाण्यास स्पष्ट नकार दिला जातो. यजुर्वेदामध्ये म्हटलं आहे की मनुष्याने परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व सजीवांना आपल्या आत्म्यासमान मानायला हवे. अर्थातच ते स्वतः ज्या प्रकारे हित बघत असतात तसे दुसऱ्याचेही पाहावं. तर अथर्ववेदामध्ये असं म्हटलं आहे की मनुष्याने भात, गहू, डाळी यांसारखे पदार्थ आपल्या अन्नरूपात ग्रहण करावे आणि हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आहार आहेत. तुम्ही कधीही नर किंवा मादी बरोबर हिंसा, अत्याचार करू नका, असे गीतेमध्ये सांगितलेले आहेत. अन्नाला 3 श्रेणीत विभागले गेलेले आहेत गीतेमध्ये: सत्वगुण, रजोगुण आणि तमगुण. गीतेत सांगितल्यानुसार अन्नाचे मनुष्याने मन आणि विचार बनतात. जो मनुष्य सात्विक अन्न ग्रहण करतो त्याचे विचार सात्विक असतात, तर मांस आणि मदिरांसारख्या गोष्टी तामसिक मानल्या जातात. यासारख्या अन्न ग्रहण करणारे लोक नेहमी कुकर्मी, रोगी, दुःखी, आळशी राहतात. गीतेत सांगितल्यानुसार सात्विक आहार हा आयुष्य वाढवणारा, मनाला शुद्ध करणारा आणि बलबुद्धीला तृप्ती प्रदान करणारा असतो. आणि हा शाकाहारी आहार जेव्हा मसालेदार, तेलकट स्वरूपात बनवला जातो तेव्हा तो रजसी आहार बनतो. हे अन्न दुःख, शोक आणि रोग उत्पन्न करतात. तर शाकाहारी आणि मांसाहारी अन्नासंबंधात गरुड पुराणामध्ये श्रीकृष्णांनी एक कथा देखील सांगितलेली आहे. ती कथा कृष्णाने शाकाहारी आणि मांसाहारी अन्नाबद्दल खूप सुंदर असे ज्ञान दिलेले आहेत. कृष्ण एकदा यमुनेकाठी झाडाखाली बासरी वाजत बसले होते. त्यावेळी एक हरिण धावत धावत त्यांच्या जवळ आला आणि त्यांच्या पाठीमागे जाऊन लपून बसला. हरिण खूपच घाबरला होता. तेव्हा श्रीकृष्णाने हरणीच्या डोक्यावर हात फिरवत विचारले, काय झाले, तू इतका का घाबरला आहेस? इतक्यातच एक शिकारी त्या हरणीचा पाठलाग करत तिथे येतो आणि श्रीकृष्णाला म्हणतो, हा माझा शिकार आहे, कृपया करून तुम्ही याला माझ्या स्वाधीन करा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक प्राण्यावर सर्वात पहिले त्याचा स्वतःचा अधिकार असतो आणि नाही कुणा दुसऱ्याचं. हे ऐकून शिकाऱ्याला प्रचंड राग येतो आणि तो म्हणतो, हा शिकार आहे, याला मी खाणार आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कोणत्याही जीवाला मारून खाणे हे खूप मोठं पाप आहे आणि तू पापाचा भागीदार बनणार आहेस. मांसाहार पुण्य आहे की पाप हे तुला माहीत नाही आहे. तेव्हा शिकारी म्हणाला, मला नाही माहीत मांसाहार पाप आहे की पुण्य. मी तुमच्यासारखा ज्ञानी नाही आहे. मी फक्त एवढंच जाणतो की मी शिकार केली नाही तर मला अन्न मिळणार नाही. त्याशिवाय मी या हरणीला मारून जीवबंधनातून मुक्त करून पुण्य तर कमवत आहे. मग का तुम्ही मला पुण्य कमवण्यापासून रोखत आहात? मी तर असेही ऐकले आहे की जीवहत्या ही शास्त्रामध्ये उचित सांगितलेली आहे. राजा पण शिकार करतात, पण हे पाप मलाच का, त्यांना का नाही लागत? असे अनेक तर्कवितर्क केल्यानंतर पुढे शिकारी कृष्णाला म्हणतो की ठीक आहे, मला तुम्ही सांगा, मांसाहार पाप आहे की पुण्य? शिकाऱ्याचं हे बोलणं ऐकून श्रीकृष्ण समजवून जातात की मांस खाल्ल्याने याची बुद्धी तामसिक झाली आहे, याला पाप पुण्याचं ज्ञान राहिलेलं नाही आहे.
पुढे श्रीकृष्ण शिकाऱ्याला म्हणतात की ठीक आहे, मी तुला एक कथा सांगतो, ती ऐक आणि तूच सांग, मांस खाणे पाप आहे की पुण्य. आणि कृष्ण आपली कथा सांगू लागतात की कथा एकदा मगध राज्यामध्ये दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अन्न उत्पादन कमी झाले होते, ज्यामुळे राज्यात धान्याची कमतरता भासू लागली होती. त्यामुळे राजाला चिंता सतवायला लागली की या समस्यांचे मार्ग काढला नाही तर एक दिवस सर्व अन्न संपून जाईल आणि आपल्याला राज्यावरती मोठं संकट येईल. त्यामुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी मगधचा राजा त्वरित आपल्या सर्व मंत्र्यांना आणि सल्लागारांना बोलावून सभा भरवतो आणि सर्वांना सांगतो, आपल्या राज्याच्या या खाद्याच्या समस्येवर सर्वात स्वस्त आणि लवकरच मिळेल असे खाद्य आहे. हे ऐकताच सर्व मंत्री विचारात पडतात की भात, गहू आणि इतर भाज्या उगवायला प्रचंड श्रम आणि वेळ लागतो, त्यामुळे स्वस्तात आपल्याला काही मिळणार नाही. इतक्यात शिकारी शॉक ठेवणारा एक मंत्री उभा राहतो आणि महाराजांना म्हणतो की महाराज, माझ्या मते सर्वात स्वस्त खाद्य मांस आहे, कारण त्याच्यासाठी आपल्याला धन खर्च करावा लागत नाही, शिवाय आपल्याला पौष्टिक आहार देखील मिळतो. हे ऐकून सर्व मंत्र्यांना त्याचं म्हणणं पटतं आणि सर्व त्याच्या मताला समर्थन देतात. मात्र राजाचे प्रधानमंत्री अजूनही शांत होते आणि त्यांची शांतता पाहून राजाला प्रधानमंत्रीला म्हणतो की तुम्ही का शांत आहात, तुमचं काही मत आहे का. यावर प्रधानमंत्री राजाला म्हणतो की मी नाही मानत की मांस सर्वात स्वस्त पदार्थ आहे, त्यामुळे मी या विषयी तुमच्याशी आज नाही उद्या बोलेल. पुढे प्रधानमंत्री त्याच रात्री शिकारी करणाऱ्या व मांसाहाराचा प्रस्ताव राजासमोर ठेवणाऱ्या मंत्रीच्या घरी जातो. तेव्हा तो मंत्री एवढ्या रात्री राज्याच्या प्रधानमंत्री अचानक घरी आल्याने थोडा घाबरतो. इतक्यात प्रधानमंत्री त्याला म्हणतो, आज संध्याकाळी राजाची तब्येत प्रचंड बिघडली आहे, त्यांची अवस्था खूपच बिकट झाली आहे, म्हणून राजवैद्यांनी म्हटलं आहे की कोण्यातरी शक्तिशाली मनुष्याच्या 2 तोळे मांस मिळाला तर महाराज ठीक होऊ शकतात. तुम्ही राजाच्या खूपच जवळचे मंत्री आहात, तुम्ही हे काम करू शकतात. त्याबद्दल तुम्ही 1,00,000 सोन्याची मुद्रा देतो, याशिवाय एक मोठी जहागिरी देखील तुम्हाला दिली जाईल. तुम्ही फक्त हो म्हणा. मी कटाऱ्याने तुमचं हृदय चिरून त्यातील फक्त 2 तोळे मांस घेईल. तेव्हा हे ऐकून मंत्र्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. मंत्री म्हणतो, तो प्रचंड घाबरतो आणि विचार करू लागतो की जर जीवनच राहिलं नाही तर सोन्याच्या मुद्रांचं आणि जहागिरीचं मी काय करू. त्यानंतर मंत्री पळतच आपल्या तिजोरीजवळ जातो आणि त्यातून 1,00,000 सोन्याच्या मुद्रा काढतो आणि प्रधानमंत्रींचे पाय पकडून रडतच म्हणतो, प्रधानमंत्रीजी, मी या 1,00,000 मुद्रा तुम्हाला देतो आणि तुमच्याकडील 1,00,000 मुद्रा अशा 2,00,000 मुद्रा घेऊन तुम्ही तुमच्या कोणाकडे तरी जा आणि त्याला 2,00,000 मुद्रा देऊन त्याच्याकडून मांस घ्या, परंतु मला जाऊ द्या. तसेच माझी एक विनंती आहे की ही गोष्ट तुम्ही कोणालाही सांगू नका. परंतु प्रधानमंत्री त्या मंत्र्याला म्हणतो, मंत्रीजी, तुमची कंदकाठी ही महाराजांसारखी मिळती जुळती आहे, त्यामुळे राज्यवैद्यांनी मला तुमचंच नाव सांगितलं आहे. तुमच्या या दानाने आपल्या महाराजांचा जीव वाचू शकतो. जर तुम्ही हे ऐकलं तर मी माझं प्रधानमंत्रीपद तुम्हाला द्यायला तयार आहे आणि तुमचा कर्मचारी बनायला देखील तयार आहे. तेव्हा प्रधानमंत्रींचं हे बोलणं ऐकून तो मंत्री अजून घाबरतो आणि म्हणतो, तुम्हाला हवं तर माझं सर्व काही घ्या, पण माझे प्राण घेऊ नका, मला जाऊ द्या, असे म्हणतो तो मंत्री आपल्या घोड्याजवळ जातो आणि घोड्यावर बसून पळण्याचा प्रयत्न करतो. मात्र इतक्यातच प्रधानमंत्री घोड्याची रस्सी पकडून ठेवतात आणि त्याला म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला पळण्याची गरज नाही, तुम्ही घरामध्ये आराम करा, मी कुठेतरी दुसरीकडे जाऊन प्रयत्न करतो, असे म्हणत प्रधानमंत्री तिथून निघून जातात. पुढे प्रधानमंत्री त्या सर्व सोन्याच्या मुद्रा घेऊन ज्या ज्या मंत्र्यांनी मांसाहारी खाद्याला समर्थन दिलं होतं त्या सर्वांच्या घरी एक एक करून जातात आणि सर्वांकडे राजाच्या जीवासाठी 2 तोळे मांस मागू लागतात. परंतु कोणीही राजासाठी 2 तोळे मांस द्यायला तयार होत नाही. सर्व आपला जीव वाचवण्यासाठी प्रधानमंत्र्याला
2 तोळे मांसासाठी 1 लाखापासून ते 5 लाखापर्यंत सोन्याच्या मुद्रा देऊ लागतात आणि दुसरा कोणाला तरी शोधायला सांगतात. त्यामुळे या प्रकारे प्रधानमंत्रींकडे एका रात्रीच 1 करोड सोन्याच्या मुद्रांचा जमा होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व मंत्री आपल्या वेळेपूर्वीच राज्यसभेत उपस्थित होतात, कारण सर्व हे जाणून घेण्यासाठी इच्छुक होते की राजाची तब्येत कशी आहे. मात्र रात्री त्यांच्यासोबत काय घडलेलं हे कोणीही कोणाला सांगत नव्हतं. थोड्या वेळानंतर राजाही येतो आणि नेहमीप्रमाणे आपल्या सिंहासनावर जाऊन बसतो. तेव्हा सर्व मंत्र्यांच्या लक्षात येतं की महाराज तर पूर्णपणे ठीक दिसत आहेत, त्यांना काहीच झालेलं नाहीये. म्हणजे रात्री प्रधानमंत्री आपल्याशी खोटं बोलले असा विचार सर्व मंत्री मनोमन करत असतात. इतक्यातच प्रधानमंत्री राजांसमोर 1 करोड सोन्याच्या मुद्रा ठेवतात. तेव्हा राजा त्यांना विचारतो की या सोन्याच्या मुद्रा कोणासाठी आणि कुठून आणल्यात. तेव्हा प्रधानमंत्री म्हणतात की महाराज, 2 तोळे मांसासाठी मी इतकी धनराशी जमा केली आहे, मात्र मला मांस कुठेही मिळाली नाही. आपला जीव वाचवण्यासाठी सर्व मंत्र्यांनी मला या मुद्रा दिल्या आहेत. त्यामुळे महाराज, मला आता तुम्ही सांगा, मांस स्वस्त आहे की महाग. तेव्हा राजाला प्रधानमंत्र्याला काय म्हणायचं आहे ते सर्व लक्षात येतं. त्यानंतर राजा आपल्या प्रजेला आणि शेतकऱ्यांना अन्नासाठी अतिरिक्त परिश्रम करण्याचे निवेदन करतो. सोबतच राजकीय धान्य कोठारातून धान्य काढून सर्व शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी देतो. त्याशिवाय आपल्या राज्यात पौष्टिक शेतीचे आदेश देतो. सोबत संचितांची व्यवस्थाही दुरुस्त करून देतो. तसेच 1 करोड सुवर्णमुद्रा शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरतो. पुढे वर्षभरानंतर धान्य, भाज्या चांगल्या प्रमाणात उगवल्या जातात, ज्यामुळे प्रजेचेही कल्याण होते आणि धान्याची कमतरता निघून जाते आणि राज्यावर असलेले खाद्य संकट दूर होते. इथे श्रीकृष्ण आपली कथा संपवतात. तेव्हा श्रीकृष्णाच्या या कथेतून न्याय प्राप्त करून शिकारीही परिपूर्ण होतो. त्याला समजले होते की महानता जीव घेण्यात नाही तर जीव देण्यात आहे. शिकारी भगवान श्रीकृष्णांच्या पुढे हात जोडतो आणि शपथ घेतो की इथून पुढे तो आपल्या संपूर्ण जीवनात कोणत्याही प्राण्याचा जीव घेणार नाही. तर तुम्हाला सर्वांना भगवान श्रीकृष्ण आपल्या या कथेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. अर्थातच ज्या प्रकारे आपल्याला आपला जीव प्रिय आहे, तसेच इतर प्राण्यांनाही त्यांचा जीव प्रिय आहे. या कथेनुसार तुमच्यावर सुद्धा निर्भर आहे तुम्हाला कोणता आहार ग्रहण करायचा आहे. वैज्ञानिकांच्या मतेही आपल्या शरीराला मांसाहारपेक्षा शाकाहार अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही देखील शाकाहारी जेवणाला सुरुवात करा आणि पापापासून वाचा. अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.